नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. शिळं अन्न म्हणजे आज बनवलेलं अन्न हे उद्या खाणं, मग ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तरी देखील ते शिळंच असतं. आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यालाच पर्युषित अन्न अशी संज्ञा वापरलेली आहे. हे अन्न जर का वारंवार आपल्या आहारामध्ये येत असेल तर त्याचे आपल्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. शरीरातील वात, पित्त, कफ तीनही दोष बिघडून अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे अन्न वाया घालवण्याची आपली संस्कृती नाही, परंतु म्हणजे कधीतरी एखाद दिवशी खूपच शिल्लक राहिलेलं आहे तर अशा वेळेला हे अन्न खाणं. आणि आजकाल बरेचदा आपण पाहतो की बनवायचा कंटाळा येतोय किंवा शिळं अन्न झालेलं चवीला छान लागतं म्हणून भरपूर प्रमाणामध्ये बनवून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि मग ते गरम करून खात राहायचं. किंवा हॉटेलिंग आपण करतो तर तिथे काही सर्व फ्रेश आपल्याला मिळत नाही. प्युरी वगैरे ज्या असतात तर त्या पहिल्यापासून फ्रीजरमध्ये बनवून ठेवलेल्या असतात, तेच आपण ऑर्डर केली की गरम करून आपल्याला देतात आणि याचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे. तर हे असं शिळं अन्न जे आहे ते अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतं. अनेक सौंदर्यविषयक तक्रारी, म्हणजे यासाठी तुम्ही कुठलीही ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेताय, कितीही त्यासाठी पथ्य पाळताय, परंतु जर का हे असं पर्युषित अन्न खाण्यामध्ये येत असेल तर त्याचे म्हणावे तसे रिझल्ट्स आपल्याला मिळणार नाहीत. तो जो आजार आहे तो पूर्णपणे बरा होणार नाही. त्यामुळेच आपल्या आरोग्यावर होणारे 5 मोठे दुष्परिणाम हेच आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. यावर सेपरेट व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझ्या वाचण्यामध्ये आलेली ही बातमी. तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, आरोग्य टिकवून ठेवायचं असेल तर. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत. शिळं अन्न खायचं नाही म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका येतील की पूर्वीचे लोक खायचे, मग आत्ता का नाही. तर एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की पूर्वीचे लोक शिळं अन्न म्हणजे शक्यतो भाकरी खाण्यात यायची, जी की ग्लुटेन फ्री होती. इतर कुठलेही पदार्थ फारसे बनवलेच जायचे नाही. त्यांची पचनशक्ती, इम्युनिटी, शारीरिक कष्ट भरपूर होते. वातावरण चांगलं पोषक होतं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये ऊन, थंडीमध्ये थंडी, पावसाळ्यात पाऊस. आणि आत्ताचं वातावरण आपण पाहतोय, आपले कुठलेही शारीरिक कष्ट, व्यायाम नाही आपल्या शरीराला, अगदी सुखवस्तू असं आयुष्य झालेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये जर का आपण हे असं अन्न वारंवार खाल्लं तर त्याचे आरोग्यावर निश्चितच अनेक दुष्परिणाम हे होणार. शिळं अन्न खाण्याचा सगळ्यात पहिला मोठा दुष्परिणाम, ज्याचं की प्रमाण आजकाल अगदी 90% लोकांमध्ये आपल्याला दिसतं, ते म्हणजेच पचनासंबंधित तक्रारी. विविध पोट जड होत आहे, पोटामध्ये गॅसेस होत आहेत, पोट फुगी होतीये किंवा वारंवार शौचाला जावं लागतंय, पोट व्यवस्थितपणे साफ होत नाहीये. मॉडर्न सायन्समध्ये बरेचसे त्याला विविध शब्द, IBS असेल, अल्सरेटिव्ह कोलायटिस वगैरे असे बरेचसे शब्द वापरले जातात. आणि पचन व्यवस्थित न झाल्यामुळे अन्न म्हणजे ते खाणार आहोत ते एकतर सत्वहीन झालेलं असतं. म्हणजे आयुर्वेद शास्त्रानुसार कुठलंही अन्न शिजवल्यानंतर, बनवल्यानंतर एक मुहूर्त म्हणजेच 48 मिनिटाच्या आत ते आपण सेवन केलं तर त्यातील सर्व जे पोषक घटक आहेत ते आपल्या शरीराला मिळतात. आणि शिळं अन्न खाल्ल्यानंतर तर त्यातून कुठलेही पोषक घटक आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे शरीरामध्ये बरेचसे पोषक घटकांची कमतरता, विटॅमिन्स, मिनरल्स किंवा कॅल्शियम वगैरे हे सर्व कमी होऊन आपल्याला सतत थकवा जाणवणं, अशक्तपणा जाणवणं. शिवाय रात्रभर जे अन्न ठेवलेलं असतं त्यामध्ये तमगुणाची वृद्धी होते. त्यामुळे आपलं मन हे कायम उदास, डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो तर होत राहतं. दुसरा महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे शरीरातील वात दोष वाढतो. त्यामुळे वाताचे आयुर्वेदामध्ये 80 आजार सांगितलेले आहेत, ते होण्याचा धोका वाढतो. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, संधिवात, आमवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, सांधे लाल होणं किंवा पोटामध्ये गॅसेस होणं, शरीरातला वात वाढून कंप होणं. म्हणजे आपण स्त्रियांमध्ये याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे आपल्याला माहिती आहे. आणि आपण स्त्रिया ज्या आहेत त्या लहान मुलांना किंवा घरातील पुरुष मंडळींना शिळं राहिलेलं अन्न कधीही देत नाही. आपल्याच आहारामध्ये ते जास्त असतं, त्यामुळे स्त्रियांमध्ये या आजारांचं प्रमाण हे जास्त आहे. तिसरं म्हणजे शरीरातील पित्त दोष बिघडतो. त्यामुळे आम्लपित्ताच्या वगैरे तक्रारी, पित्ताचा जो अग्नी आहे तो खूप सेन्सिटिव्ह असतो आपल्याला माहिती आहे. जरा जरी खाण्यामध्ये बदल झाला, म्हणजे आपल्याला वाटतं की आपण सर्व पथ्य पाळतोय, काहीही वेगळं खात नाही, तरी आपल्याला का त्रास होतोय. तर असं जर का शिळं अन्न खाण्यामध्ये आलं तर लगेचच उलटी, मळमळ, डोकेदुखीचा त्रास होणं. म्हणजे घरचं तर आपल्या लक्षात येतं, परंतु जर का तुम्ही मेस किंवा हॉटेलमधलं खात असाल तर अशा वेळेला या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक. महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे शरीरातील
कफदोष वाढून वारंवार सर्दी, खोकला, दमा होणं, टीबीचा त्रास होणं, म्हणजे हा आजार जर का तुम्हाला असेल तर अशा वेळेला तर हे जे पर्युषित अन्न आहे हे खाणं टाळायलाच हवं. त्यासोबतच वजन, चरबी वाढणं किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका जो आहे तो देखील वाढतो. आणि आजकाल आपण बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी बरंच काही शोधत असतो. तर अशा वेळेला आता संशोधनातूनही हे सिद्ध झालेलं आहे की जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न वारंवार खात असाल, बेकरी प्रॉडक्ट्स वगैरे असतात जे की शिळे म्हणजे पाव वगैरे, तर यामुळे तुमचं जे वजन आहे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी देखील ते कमी होणार नाही. अन्नामध्ये बरेचसे टॉक्झिन्स, विषारी घटक, बॅक्टेरियाची ग्रोथ होत असते आणि हे रक्तामध्ये मिसळले की रक्त जे आहे ते अशुद्ध होतं. त्यामुळे अनेक विविध त्वचा विकार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स असतील, खरूज, नायटा, बरेचसे ट्रीटमेंट घेऊन देखील हे कमी येत नाही. तर अशा वेळेला याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. चेहऱ्यावर किंवा शरीरावर कुठेही सतत पिंपल्स येणं, वांग येणं, कोड असे कुठलेही त्वचेसंबंधित जे आजार आहेत ते आपल्याला होतात. आणि हे जर का आपण खाणं बंद नाही केलं, कितीही तुम्ही ट्रीटमेंट घेताय स्किन स्पेशलिस्टची तरी देखील हे कमी येणार नाही. ब्युटी ट्रीटमेंट्स वापरताय तरी देखील तुमच्या चेहऱ्यावर जो ग्लो आहे तो देखील येणार नाही. त्यामुळे हे जे शिळं अन्न आहे हे खाणं कटाक्षाने टाळा. असे 5 पदार्थ जे की आपण शिळे खाल्ले तर त्याचे शरीरावर अनेक गंभीर आणि दुपटीने लगेचच इन्स्टंट असे जे परिणाम आपण म्हणतो ते होतील. तर त्यातील सगळ्यात पहिलं म्हणजेच भात किंवा बनवलेली इडली जी आहे यामध्ये स्टार्च कंटेंट जास्त असतं, त्यामुळे हे शिळं खाऊ नये. दुसरं म्हणजे उकडलेला बटाटा, यामध्ये क्लोस्ट्रिडियम नावाच्या बॅक्टेरियाची ग्रोथ होते. आणि तिसरं म्हणजे मांसाहाराचे कुठलेही पदार्थ, सर्वच मांसाहारामध्ये जे येतं ते. चौथं म्हणजेच बेसन. 5वं म्हणजे ज्यामध्ये कांदा, लसूण वापरलेला आहे, म्हणजे प्युरी वगैरे बनवून ठेवतो आजकाल यूट्यूबवर वगैरे बरेचसे व्हिडिओज आपण पाहतो की ज्यामध्ये कांदा, लसूण वापरलेला आहे आणि तीच पेस्ट बनवून महिनाभरासाठी वगैरे फ्रीजमध्ये ठेवा आणि लगेचच भाज्या बनवा. तर ही चूक देखील तुम्ही करू नये. तर नक्की या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करा. आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.